शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण हवामानाची मोठी बातमी बघणार आहोत. 3, 4 आणि 5 तारखेला या 3 दिवसांमध्ये पावसाचं वातावरण कसं असणार आहे याची मुख्य अपडेट आपण या ठिकाणी घेणार आहोत. बहुतांश भागांमध्ये 2 तारखेला आपल्याला पावसाचं वातावरण बघायला मिळालं. काही भागात आपल्याला पाऊसही बघायला मिळाले, तर काही भागांमध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि काही भागात आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळालेला आहे आणि काही भागात फक्त आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळालेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी आता 3 जूनपासून तर 5 जूनपर्यंत पावसाची स्थिती कशी असणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी आता जो मान्सून आहे तो आपल्याला 7 जून नंतर बघायला मिळत असतो. तर आता 7 जूनला सुद्धा जोरदार पाऊस आहे, पण 3 आणि 4 आणि 5 या 3 दिवसामध्ये आपल्याला सुद्धा पावसाची शक्यता कोणकोणत्या भागात आहे ही माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आणि त्यानंतर 7 जून, 8 जून आणि 9 जूनची बातमीसुद्धा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा. आपण जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि जर एखाद्या व्हिडिओचे एखाद्या जिल्ह्याचे नाव आले नसेल तर आम्हाला कमेंट करा. कमेंटच्या माध्यमातून रिप्लाय करण्याचा प्रयत्न करू. आता या ठिकाणी पावसाची जी शक्यता आहे ती आता 3 तारखेपासून जर बघितली तर कोणकोणत्या भागात आपल्याला वर्तवली जाणार आहे. तर आता सुरुवातीला आपण 3 तारखेचा दिवसभराचा अंदाज घेऊ आणि त्यानंतर 3 तारखेला मध्यरात्र आणि 4 तारखेची पहाट या ठिकाणी असा एक अंदाज आपण घेणार आहोत. सुरुवातीला जो पाऊस आहे तो आपल्याला संध्याकाळच्या भागात आहे, पुण्यामध्ये आहे, तसेच पुसद आहे, लवासा आहे, इकडे सासवड आहे, जेजुरीचा भाग या ठिकाणी आहे. इथे बघू शकता आपण या भागात पूर्ण पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. आपण जे मेन भाग घेत आहोत तर पुण्यामध्ये पुणे सिटी भागात आहे, पुसद आहे, सासवड आहे, जेजुरी आहे या ठिकाणी आपण बघू शकतो. चाकण आहे, पावलचा काही भाग या ठिकाणी, शिरूरमध्ये आपण बघू शकतो. इथे पावसाची शक्यता आपल्याला 3 तारखेला दुपारनंतर वर्तवली जाणार आहे. मंचर आहे, तसेच पारनेर आहे, अहिल्यानगरचा भाग आहे, आळेफाटाचा भाग आहे, जुन्नर आहे, या ठिकाणी मुरुडबाड आहे, तसेच उल्हासनगर आहे, ठाणे, नवी मुंबई, मुंबई उरण आणि मुंबईच्या भागातसुद्धा आपण बघू शकतो पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला वर्तवली जात आहे. त्याचप्रमाणे नाशिक भागात जर बघितलं तर नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर, तसेच जव्हार आहे, मोखाड्याचा काही भाग आहे, वाडा आहे, घोटीचा काही भाग आहे, या ठिकाणी पाऊस आहे. तर अकोला, संगमनेर, लोणी, तसेच श्रीरामपूर, राहुरी, घोडेगाव, अहिल्यानगरच्या भागातसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाऊस आहे. तर आता कोपरगाव आणि येवला या ठिकाणी जर बघितलं इथे आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे, परंतु शक्यता नाही आहे, वातावरण होणार आहे, परंतु शक्यता फार कमी प्रमाणात आहे. परंतु पुढील अपडेटमध्ये इथे पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. ती अपडेट आपण याच व्हिडिओमध्ये घेत आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. मनमाड, नांदगाव आणि मालेगाव, सटाणा या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. आणखी कुठे पाऊस आहे तर सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि सांगलीच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. आता जोरदार पाऊससुद्धा या अपडेटमध्ये आपल्याला बघायचा आहे, फक्त हलकाच नाही परंतु जोरदार पाऊससुद्धा आपल्याला या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा आहे. तर जो जोरदार पाऊस आहे तो कोणत्या भागात आहे. आता या ठिकाणी लातूरच्या काही भागात जर बघितलं तर लातूरमध्ये आपल्याला या ठिकाणी शिरूर अंतपालचा काही भाग आहे, उदगीर आहे, इथे सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आपल्याला वर्तवली जात आहे. त्याचप्रमाणे बाकी भागांमध्ये सुद्धा आपल्याला निलंगाचा काही भाग आहे, इथे सुद्धा आपल्याला हलक्या पावसाची शक्यता आहे. इंद आणि अफजलपूरच्या काही भागात सुद्धा जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाणार आहे. त्याचप्रमाणे पुढील जे वातावरण आहे तोच वातावरण आपल्याला पुढे लातूरच्या काही भागात, केज, कळंब, पार्लीच्या काही भागात आपल्याला बघायला मिळत आहे. बार्शी, धाराशिव, सोलापूर, पंढरपूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. बाकी भागांमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. आता 3 तारखेची मध्यरात्र कोणत्या भागात पावसाची शक्यता आहे आपण या ठिकाणी बघूया. मध्यरात्री जर बघितलं तर पावसाची शक्यता आपल्याला कुठेच नाही आहे, फक्त ढगाळ वातावरण आणि एकदम कमी दाबाचे क्षेत्र म्हणजे बंद हवेचं ठिकाण आपल्याला बघायला मिळणार आहे. आता या ठिकाणी 4 तारखेला सकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर आपल्याला नंदुरबारमध्ये पावसाची शक्यता जोरदार आपल्याला बघायला मिळू शकते. तर त्यामध्ये अक्कलकुवा असेल, तालोदा असेल, शहादाचा काही भाग आपण बघू शकतो, इथे पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे दोंडाईचीचा या ठिकाणी चिमठाणे आहे, हा साक्रीचा भाग आहे धुळे जिल्ह्यामध्ये. त्याचप्रमाणे बाकीच्या भागांमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. ह्या ठिकाणी आपण 4 तारखेला पहाटेच्या सकाळच्या वातावरणामध्ये आपल्याला हे वातावरण बघायला मिळत आहे. त्यानंतर पाऊस जो आहे तो अमरावती, अकोला, नागपूर या ठिकाणी बघायला मिळत आहे. जळगावच्या काही भागात जर बघितलं तर वातावरण होणार आहे. अंबळनेर आहे, चोपडाचा काही भाग, चिमठाणे, धुळे, अरबी, नामपूर आहे, साक्रीचा भाग या ठिकाणी आहे, पिंपळनेरचा काही भाग आणि सटाणा इथे फक्त आपल्याला वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता या ठिकाणी बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे 4 तारखेला संध्याकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी नाशिक भागात, मुंबई भागात, पुणे भागात आपण बघू शकतो, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्यानंतर पुढील जे वातावरण आहे ते या ठिकाणी आपण बघितलं तर पुढील वातावरणामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार पावसाचा बदल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे.
त्याचप्रमाणे लातूरच्या भागात जर बघितलं तर लातूरमध्ये, बिदरमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. आणि पुढे आणखी बदल जो आहे तो या ठिकाणी नांदेडच्या भागात आणि परभणीच्या भागात सुद्धा आपल्याला संध्याकाळच्या वातावरणामध्ये पाऊस बघायला मिळत आहे. संध्याकाळी थोडा जोरदार पाऊस आपल्याला परभणीच्या काही भागात बघायला मिळणार आहे. 4 तारखेला मध्यरात्री जर बघितलं तर आपल्याला नांदेड, परभणीच्या काही भागात बघायला मिळेल. त्याचबरोबर केचखडम, धाराशिव या ठिकाणी सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे. बीडमध्ये बघू शकतो वाढवणीचा काही भाग आहे, रामपुरीचा काही भाग आहे, मांजलगाव आहे, इथे जोरदार पाऊस आहे. तर धाराशिव, लातूर इथे सुद्धा आपल्याला जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्याचबरोबर पंढरकवाडा या ठिकाणी, किनवटचा काही भाग आणि चंद्रपूर इथे सुद्धा आपल्याला मध्यरात्री 4 तारखेला आणि 5 तारखेची जी पहाट असणार आहे तिथे आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्यानंतर 5 तारखेला सकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर सकाळच्या वातावरणामध्ये सुद्धा चंद्रपूरच्या काही भागांमध्ये आपल्याला पावसाची शक्यता आपल्याला पहाटेच्या स्वरूपात बघायला मिळू शकते. त्यानंतर 5 तारखेला दिवसभराच्या अंदाजामध्ये जर घेतला तर किनारपट्टीसह इतरत्र भागात आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. आता 5 तारखेला विशेषतः नाशिक, पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी या ठिकाणी संपूर्ण भागात ढगाळ वातावरण किंवा हलका पाऊस बघायला मिळणार आहे. हे 5 तारखेचं संध्याकाळचं वातावरण असेल. तसेच जालना, संभाजीनगर या ठिकाणी सुद्धा, परभणी, नांदेड इथे आपल्याला पावसाची शक्यता 5 तारखेला संध्याकाळी आहे. खास करून इकडे जिंतूरमध्ये बघितलं तर पारतूर, जिंतूर, परभणी, हिंगोली या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. तसेच रिसोर्टच्या काही भागात सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आहे. नांदेडमध्ये अंतरापूरच्या काही भागात आहे. त्याचप्रमाणे इकडे भोकर आहे, उमरखेड आहे, किनवट आहे, इथे सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे अमरावती, यवतमाळ, हिंगणघाट, चंद्रपूर, आरमोरी या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आहे. तर कोल्हापूर आहे, सोलापूरचा काही भाग या ठिकाणी आहे, इथे सुद्धा पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. आता 5 तारखेला रात्रीच्या वातावरणामध्ये सगळ्यात जास्त पाऊस जो आहे सगळ्यात खूप मोठा पाऊस नसणार आहे, परंतु मध्यम भागात पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आपण बघितला तर आपण बघितला तर आपल्याला या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता सोलापूर भागात आहे. सोलापूरमध्ये, मोहोमध्ये, अक्कलकोटच्या काही भागात आहे. जोरदार पावसाची शक्यता आहे. उमरगा आहे, धाराशिव आहे, तसेच इकडे लोहाराचा काही भाग या ठिकाणी आहे, औसा आहे, निलंगा आहे, लातूर आहे, शिरूर, अंतपाल आहे, उदगीरचा काही भाग या ठिकाणी आहे. बीड, केचखडमच्या काही भागात सुद्धा आपल्याला जोरदार पावसाची शक्यता आणि जालना, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस आहे. तसेच हिंगणघाट आहे, चंद्रपूर आहे, भंडारा, नागपूर, आरमोरी, अमरावती, अकोला या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार पावसाची शक्यता वर्तविली जाणार आहे. 5 तारखेला रात्रीचं वातावरण आहे. त्यानंतर खूप जोरदार जो पाऊस आपल्याला बघायचा आहे तो जोरदार पाऊस म्हणजे आपल्याला या ठिकाणी पंढरपूर, सोलापूर या ठिकाणी जोरदार पाऊस आहे. पंढरपूर, सोलापूर, मोहो, कुरडवाड, वैराग या ठिकाणी, वैरागमध्ये, बार्शीमध्ये, परांडामध्ये, धाराशिवमध्ये, भोममध्ये, तारखेडचा काही भाग या ठिकाणी आहे. जोरदार पावसाची शक्यता आपल्याला 5 तारखेला मध्यरात्री बघायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे आणखी जो मोठा भाग आहे पावसाचा जोरदार तो कोणकोणत्या भागात आहे आपण या ठिकाणी आणखी बघणार आहोत. तर हिंगणघाटमध्ये बघितलं तर हिंगणघाट, वरोरा, चंद्रपूर, उमरेड, चिमूर या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. बऱ्हमपुरीमध्ये या ठिकाणी क्वचितचा काही भाग आहे. तसेच इकडे गडचिरोलीमध्ये बघू शकतो, इथे सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस 5 तारखेला मध्यरात्रीच्या वातावरणामध्ये हा जो पाऊस आहे तो बघायला मिळणार आहे. त्यानंतर तोच पाऊस पुढे आपल्याला या ठिकाणी लातूरच्या काही भागात जोरदार बघायला मिळू शकतो. लातूरमध्ये, सोलापूरमध्ये या ठिकाणी आपल्याला तो परिणाम आहे तो बघायला मिळू शकतो. आपण हे पूर्णपणे वातावरण जे आहे ते 3 दिवसाचं बघितलेलं आहे आणि पुढील जे वातावरण आहे 6, 7 आणि 8 तारखेचं ते सकाळच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.